माझी विनंती एवढीच आहे की केंद्र सरकारनं याच्याकडे गांभीर्यानं लक्ष घालून या ठिकाणी ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी। ऑनलाईन गेमिंग बिल 2025ला राष्ट्रपती मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे। ऑनलाईन गेमिंग बिलाचं आता कायद्यात रूपांतर झालंय। आजपासून कोणत्याही सामन्यावर पैसे लावता येणार नाहीयेत। मोदी आपली जी तरुण पिढी आहे त्यासमोर जर सध्या कुठलं संकट असेल तर ते ऑनलाईन गेम्स आहे। ते माझ्या धाराशिव तालुक्यातील बावी या गावातील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं त्याने स्वतःची शेती विकली, घर विकलं आणि तरी त्याचं देणं फिटत नव्हतं म्हणून त्याने स्वतःच्या 2 वर्षाच्या मुलाची विष पाजून हत्या केली, पत्नीची हत्या केली। त्याची पत्नी गरोदर होती आणि नंतर स्वतः आत्महत्या केली। किंवा महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या करतायत, शेती विकावी लागते त्यांच्या पालकांना। ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी। देशातील अतिशय गंभीर गोष्टीकडे आपल्या माध्यमातून केंद्र सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। सभापती महोदय, ऑनलाईन गेमिंगचा विळखा हा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सामान्य कुटुंबांना गिळंकृत करतोय। मला वाटतंय ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपमुळं ग्रामीण भागातले खूप मोठ्या प्रमाणात तरुण त्या ठिकाणी ह्या जंगली ॲप, ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपला त्या ठिकाणी बळी पडतायत। माझी विनंती एवढीच आहे की केंद्र सरकारनं याच्याकडे गांभीर्यानं लक्ष घालून या ठिकाणी